आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 6 लाख रुपयांची लाच स्वीकारताना मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील शिवाजी गुरव वय 40 व लाच प्रकरणातील मध्यस्थ जयवंत ईश्वर नागरगोजे वय 54 राहणार नागरगोजेवाडी बेडक तालुका मिरज या रंगेहात पकडलेल्या दोघांना न्यायालयाने 1 दिवस पोलीस कोठडी दिली आहे। शिपूर तालुका मिरज येथील एका राजकीय कार्यकर्त्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याच्या विरोधात हद्दपार प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला होता। तसेच 4 वर्षापूर्वीच्या अपहरण प्रकरणात अटकपूर्व जामीन नामंजूर करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अहवाल सादर केला होता। या दोन्ही प्रकरणात तक्रारदारास मदत करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव यांनी बेडग येथील सावकर जयवंत नागरगोजे यांच्या मध्यस्थीने 8 लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती। तक्रारीच्या पडताळणीत गुरव यांनी हद्दपार प्रकरण व अटकपूर्व जामीनबाबतच्या अहवालात मदत करण्यासाठी 6 लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले। मध्यस्थ नागरगोजे याने गुरव याची ओळख असल्याचे सांगून तक्रारदारास लाचेची रक्कम देण्यास प्रवृत्त केल्याचे तपासात समोर आले आहे। शनिवारी रात्री मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याजवळील कॉफी शॉप परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला। त्या ठिकाणी गुरव यांनी तक्रारदाराकडून 6 लाख रुपयांची लाच स्वीकारताच दोघांनाही रंगेहात अटक करण्यात आली। यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव यांच्या मिरज येथील तसेच त्यांच्या पत्नीच्या पनवेल येथील घराची झडती घेण्यात आली। तसेच मध्यस्थ जयवंत नागरगोजे यांच्या बेडक तालुका मिरज येथील घराचीही झडती घेण्यात आली। या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव व मध्यस्थ जयवंत नागरगोजे यांच्या विरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोन्ही आरोपींना दिनांक 31 रोजी अटक करण्यात आली। ही कारवाई यास्मिन इनामदार पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचा एखादा सहाय्यक पोलीस निरीक्षक इतकी मोठी रक्कम घेतो त्यावेळी त्या सर्व यंत्रणेत तो एकटा अधिकारी सहभागी असेल असे वाटत नाही। पोलीस विभागातील सडलेली यंत्रणा तसेच त्याला मदत करणारे काही कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी सुद्धा सहभागी आहेत का यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी आणि तपास होणे गरजेचे असल्याचे प्रतिक्रिया व चर्चा सर्वसामान्य नागरिकातून होत आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।